श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्थ असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, बरेचदा आपल्याकडे मोठे व्यक्ती आजारी पडते, लहान मुलं आजारी पडते किंवा काही आजारी होते. मग आजारी पडल्याच्या नंतर ते काय करतात, दचकतात किंवा त्यांना भीती वाटते किंवा खूप असं भयंकर जर ताप असला तर मग त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे. भगवान शिवाला आपण भस्म, सगळ्यांना माहिती आहे की भस्माचा जो आपल्याकडे पांढऱ्या रंगाचा कडा असतो तो मोठा, तो सगळ्यांना माहिती आहे. मग तो आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे. हातामध्ये घेतल्याच्या नंतर काय करायचे, आपले हे 3 बोटं सगळ्यांना माहिती आहे, उजव्या हाताचे 3 बोटं घ्यायची आहे आणि त्या भस्माला आपल्याला असं घासायचं आहे. घासल्याच्या नंतर काय करायचं आहे, ते आपल्या असे जवळ घ्यायचं आहे. जवळ घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती हा मंत्र म्हणायचा आहे, विभूत माता विभूत पिता सर्व विघ्न निहारता, आणि फुंकर मारायची. फुंकर मारल्याच्या नंतर तो आपल्या मुलाच्या तिच्या कपाळाला आपल्याला लावायचा आहे. जेही व्यक्ती आजारी असेल त्याच्या कपाळाला लावायचा आहे. आणि हा मंत्र जर तुम्हाला आठवला नाही तर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि खरंच जर मनापासून तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.